जाऊ दे, सोडून द्या विषयाला. वरती लक्ष द्या. त्रिकोण PQR मध्ये काय दिलं तुम्हाला त्यांनी? त्रिकोण PQR मध्ये काय म्हणता येते? तुमची PM 15 दिली आहे. ओके, PQ किती दिली आहे? पूर्णची PQ किती दिली रे? 25 दिली आहे. ओके, अजून PR किती दिली आहे? पूर्णची पूर्ण 20 दिलेली आहे. आणि अजून कोण दिला आहे? NR, म्हणजे हा 8 दिला आहे. बरोबर का नाही? आता त्यांचं काय म्हणणं आहे, तर रेषा MN ही रेषा MN ही बाजू PRQ ला समांतर आहे का? आणि कारण लिहा असेल तर का समांतर आहे. आता एकदम सोपी गोष्ट, वरती लक्ष द्या सगळ्यांनी. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या प्रमाणात आपल्याला त्यांचे दोन भाग दिलेले नाही बघा. हा तुमचा PN आणि NR दिलेला नाही. NR दिला आहे परंतु PN दिलेला नाही. आणि PM दिला आहे परंतु MQ दिलेला नाही. पहिले ते काढून घ्यावं लागतील तुम्हाला. द्यावं लागतील काढून. बघा तुम्हाला त्यांनी काय दिलं या ठिकाणी? तुमचा PR दिला आहे, पूर्णचे पूर्ण दिला आहे ना, पूर्ण PR. पण तुमचा PR कसा बनला आहे? PR बनला आहे सर PN अधिक NR. बरोबर ना? तुम्हाला PRचं माप दिलं त्यांनी ऑलरेडी. किती दिलं आहे PRचं माप? 20 दिलं आहे. आणि तुमचा PN किती दिला आहे? PN नाही दिला. PN दिलेला नाही. NR दिला आहे, किती दिला आहे? 8. मग आता काय करणार? ह्या 20 मधून हा 8 इकडे मायनस झाला. बरोबर काय तुमचा PN. 20 तून 8 गेले, खाली किती उरले? 12 उरले. 12 बरोबर PN. याला मी असं पण लिहू शकतो, PN बरोबर काय? 12. चला, PN ची किंमत निघली. कारण मला PN मिळाला, NR मिळाला. इकड साईडला येऊ. तुम्हाला PM दिला आहे परंतु MQ दिला का? नाही. MQ काढण्यासाठी परत तुम्हाला तेच करावं लागेल. काय रे? PQ कसा बनला आहे? PM अधिक MQ बनलेला आहे. PQ तुमचा ऑलरेडी तुम्हाला त्यांनी दिला आहे 25 बरोबर. PM दिला आहे 15 अधिक MQ तुम्हाला माहिती नाही. 25 वजा 15 बरोबर MQ. 25 तून 15 गेले, खाली किती उरले? 10 बरोबर काय? MQ. MQ ची किंमत तुम्हाला मिळाली 10. आता तुम्हाला सगळ्यांची किंमत मिळाली. ती जी बाजू आहे का PR, ती PR बाजू जी आहे ना ती प्रमाणात आहे बघा. कसे कळणार आहे तुम्हाला? जेव्हा आपण त्यांचं प्रमाणांतर करण्याचं कसं? PN भागिले NR बरोबर. PN तुमचा किती आहे? आत्ताच काढला तुम्ही PN 12. NR किती आहे? 8. 4 1 4 आणि 4 2 8 आणि 4 3 बरोबर आहे. म्हणजे काय? 3 भागिले 2. तुम्हाला PN ची किंमत किती मिळाली? PN भागिले NR तुम्हाला त्याचं गुणोत्तर किती मिळालं? 3:2 मिळालं. किती मिळालं? 3:2 मुळे. कसलं गुणोत्तर मिळालं? PN भागिले NRचं गुणोत्तर. आता तुम्हाला दुसरं गुणोत्तर काढायचं आहे, ते म्हणजे कोणतं? इकडचं MQ. PM भागिले MQ. एवढं बी खरं ना बोलू, जेणेकरून मला शिकवायला डिस्टर्ब होईल. माझं बोलणं पूर्ण ऐकून घ्या मग तुम्ही बोला वाटलं. PM भागिले MQ बरोबर. PM ची किंमत 15 आहे. MQ ची किंमत आपण आत्ताच काढली 10. 5 1 5 5 2 10 आणि 5 3 3 भागिले 2. याला समीकरण नंबर 1 म्हणतो, याला समीकरण नंबर 2 म्हणतो. समीकरण 1 आणि समीकरण काय 2 वरून तुम्हाला काय समजलं सांगा बरं मला आता. सर 1 मध्ये पण PN भागिले NR ची किंमत 3/2 आहे आणि PM आपण MQ ची पण किंमत 3/2 आहे. म्हणून दोन्ही कसे असणार? ते सारखेच असणार आहे. असणार आहे की नाही? दोन्ही किंमत समीकरण 1 आणि 2 वरून किंमत सारखी असणार आहे बघा. आता आपण एक प्रमेय शिकलो होतो. एक प्रमेय शिकलो होतो आपण, आठवतं तुम्हाला? प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. तर प्रमाणाचे मूलभूत प्रमेयामध्ये काय होतं? समजा एखादा त्रिकोण आहे, एखादा त्रिकोण आहे. त्या त्रिकोणाला समजा त्रिकोणाच्या एका बाजूला एक बाजू काय असेल? समांतर असेल. काय असेल? समांतर असेल. तर त्या बाजूला त्या रेषेने ज्या बाजूला छेदलंय त्या छेदेचं प्रमाण कसं असतं? सारखं असतं. ओके, आपण हा प्रमेय बघितलं होतं, एक व्यत्यास बघितला होता. जर कोणत्याही दोन बाजूंचं प्रमाण जर सारखे असेल तर काय असतं? ती जी रेषा असते ती काय असते? त्रिकोणाच्या बाजूला काय असते? समांतर असते. मग आता ही रेषा कोणती आहे? कोणती? बरोबर आहे NM. NM ही रेषा काय आहे?
रेषा एन एम ही समांतर कोणाला आहे? बाजू आर क्यूला समांतर आहे. आता का समांतर याच्या खाली आहे रिझन काय आहे? प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हे काय दोन्ही समांतर झाले. समजलं का? लिहून टाका. ते काय म्हणताय? त्रिकोण एम एन पी मध्ये कोण एन चा दुभाजक, कोण एन चा कोण आहे? एन क्यू काय आहे? एन क्यू हा दुभाजक आहे. एन क्यू हा काय? दुभाजक आहे. आता एखाद्या त्रिकोणामध्ये जर एखादा कोण जर दुभाजक असेल, दुभाजक म्हणजे इंग्लिश म्हणून बायसेक्टर असेल, बरोबर ना? जर असेल तर आपण काय करतो या ठिकाणी बघा, हा याचा दुभाजक कोणाचा? या त्रिकोण कोणता? एम एन पी चा एन हा काय दुभाजक आहे, म्हणजे हे दोन्ही कोण कसे असणार आहे? सारखे असणार आहे. तर आपण याला प्रमाणात कसं लिहितो रे? बघा इकडनं सुरुवात करतो लिहायला पहिली मी. आता कशी रे? एम एन आणि मग लिहितो पी एन. एम एन आणि काय लिहिला? पी एन. तर इकडनं सुरुवात करावं लागेल आता मला. कशी? सरळ एम क्यू भागिले काय आहे? क्यू पी. इडली जर मी काय रे? त्रिकोणाच्या कोण दुभाजकाच्या प्रमेयानुसार काय त्रिकोणाचं कोण दुभाजकाचं प्रमेय? जो त्रिकोणाचा कोण असतो तर त्याच्या समोरील बाजू काय करतो? बाजू दोन भाग करतो ना, त्या बाजूचं जे प्रमाण असतं का ते काय त्याच्या उरलेल्या बाजूंच्या का असतात? प्रमाणात असतात. असं ना? ओके. मग आता आपला किंमत टाकून द्या. एम एनची किंमत दिली 5, पी एन दिला आहे 7, एम क्यू दिला आहे 2.5 आणि क्यू पी काढायचा आहे. काय करायचं आहे? क्यू पी काढायचं आहे. बघा क्यू पी काढायचं आहे म्हणजे क्यू पी तिकडे घेऊन जा, 7ला इकडे घेऊन या, 5ला इकडे घेऊन या. क्यू पी तिकडे गेल्यावरती काय होऊन जाईल? तो क्यू पी असा होईल. बघा होईल की नाही? परंतु 2.5ला हा 7 का इकडे येऊन जाईल, गुणाकारात होऊन जाईल, आणि हा 5 काय येऊन जाईल? भागाकारात येऊन जाईल. साधी गोष्ट. 2.5 म्हणजे किती? 2.5 का? अरे 2.5च का? मग 2.5ने 5ला भागले किती होईल? 2.5 एक आहे आणि 5 किती? डबल आहे ना. म्हणजे काय आहे? तो 5च्या निम्मा आहे, म्हणजे 2.5च्या पाड्यात 5 पण असणार आहे. बघा 2.5चे काढीतून 2.5 दुने 5. सर एवढं काही कळत नाही आम्हाला. मग काय करावं लागेल? पद्धतीने जा आपल्या कोणत्या? क्यू पी बरोबर 2.5चा एक वरचा पॉईंट काढून घेतला मी, वरती एक दिला, खाली काही पॉईंट आहे का? नाही. एकातून 0 गेले किती उरले रे? एक उरला, म्हणजे उत्तराला पाठीमागून एक पॉईंट द्यायचा आहे. इथपर्यंत कळालं का? हो. मग आता वरती पॉईंट काढून घेऊ. 25 गुणिले 7 भागिले काय? 5 क्यू पी बरोबर 5 का 5 आणि 5 5 25. उत्तराला तुमचं 7 5 गुणिले किती? 7. क्यू पी उत्तर क्यू पी इक्वल टू तुमचं 7 5 किती? 35. पण तुम्हाला मी काय बोललो आहे? जेव्हा तुमचं उत्तर प्लसमध्ये असेल तेव्हा पाठीमागून पॉईंट द्यायचे, जेव्हा उत्तर मायनसमध्ये असेल तेव्हा पाठीमागून 0 द्यायचं, जेव्हा उत्तर 0 असेल तेव्हा काय पॉईंट द्यायचे नाही आणि 0 पण द्यायचा नाही. मग सोपी गोष्ट आहे सर. एक उत्तर येईल प्लसमध्ये, याचा अर्थ तुम्हाला पाठीमागून एक पॉईंट द्यायचा आहे. म्हणजे क्यू पीची किंमत किती आली तुमची? 3.5. लिहून घ्या. आता इकडे 2 त्रिकोण दिले तुम्हाला. बघा सर एकच त्रिकोण आहे, 2 कुठे आहे? अरे 2 त्रिकोण आहे. 2 त्रिकोण बघा इकडे. त्रिकोण मी म्हणतो 1 नंबरचा ABC, व त्रिकोण कोणता म्हणतो? APQ आहे का? या 2 त्रिकोणामध्ये आपण जर बघितलं, त्रिकोण ABC व त्रिकोण APQ मध्ये मी काय बोलतो तुम्हाला, त्याने आधीच दिलेलं आहे तुमचा काय रे? ABCचा ABC आणि कोणता त्रिकोण? व APQचा APQ. हे दोघं 60 60 आहे. बघा दिले तुम्हाला ते ऑलरेडी दिलेलं आहे. आपण त्याला काय म्हणतो? दिलेल्यामध्ये म्हणून वाटलं असतं आपण. दिले की नाही इंग्लिशमध्ये? मला सांगा, जर 2 रेषांवरती जर एक कोण जर वरती, त्याची दिशा वरती आहे, याची ती दिशा कुठे आहे? वरती आहे, आणि ते एकाच बाजूवरती आहे की नाही? म्हणजे कोणते कोण असणार आहे? कोणते कोण असणार आहे? संगत कोण. मग आता संगत कोणाची जी प्रॉपर्टी आहे ती काय आहे? 2 समांतर रेषेवरती जर एकाच बाजूला आणि एकाच दिशेला जर 2 कोण तयार होत असतील तर ते काय असतात?
संगत कोण काय असतात ते एकरूप असतात, बरोबर का नाही. आणि त्याची टेस्ट काय, टेस्ट म्हणजे त्याच्या विरुद्ध काय असतात, टेस्टची विरुद्ध काय असते, संगत कोणाची विरुद्ध काय असते सांगा ना. जर दोन कोण जर संगत कोण असतील ते एका बाजूवर होत असतील तर ते ज्या बाजूवर त्या ज्या रेषेवर तयार होतात ना ती रेषा काय असते, समांतर असते, बरोबर का नाही. ते कोण कुठे तयार होतात, समांतर. ही त्याचं प्रॉपर्टी म्हणजे त्याचा काय तो गुणधर्म आहे. आणि त्याच्या उलट आपण कसं म्हणतो प्रमेय आणि व्यत्यास, तशाचे उलट जर हे दोन्ही काय असतील 60-60चे असतील, हे दोन कोणते कोण आहे, संगत कोण आहे. तर संगत कोणाच्या काय रे, संगत कोणाच्या गुणधर्मानुसार नुसार हे दोन्ही कोण सारखे आहे ना. संगत कोणाचा गुणधर्म काय सांगतो, जर ज्या दोन समांतर रेषे होते ते कोण तयार झाले का, त्या दोन समांतर रेषा काय असतात, कशा असतात, सॉरी आता ह्या दोन रेषा तयार झाले फक्त कोणत्या पी क्यू आणि बी सी वरती, कोणते कोण, हा 60 आणि हा एक काय 60, दोघांवर तयार झालेला आहे. ए पी क्यू हा 60 आणि ए बी सी हा 60, दोन्ही पण काय आहे हे पी क्यू वरती आणि कशा तयार झाले, बी सी वरती तयार झालेले. मग हे दोघं जर बी सी तयार झाले असतील तर याचा अर्थ असा होईल ना की तुमची जी पी क्यू आहे का रेषा ती कोणाला समांतर असणार आहे, रेषा कोणत्या, बरोबर. कशानुसार, संगत कोणाच्या गुणधर्मानुसार. संगत कोणाचा गुणधर्म काय आहे, ज्या दोन रेषेवरती संगत कोण तयार होतील ते दोन रेषा कशा असतील, समांतर असतील, समजलं ना. आणि त्याची ही काय थोडक्यात त्याचा प्रमेय काय असणार आहे की म्हणजे त्याची गुणधर्म असतो की जे दोन कोण असतात ते कशा असतात, दोन्ही एकरूप असतात. दोन समांतर रेषावरती होणार, दोन समांतर रेषा तिच्यावरती होणार, हा इथला एक कोण हा एक कोण दोन्ही कशा असतात, एकरूप असतात, असतात की नाही. बरं जर तुम्हाला दोन कोण एकरूप दिलेले काय, जर दोन कोण एकरूप दिले तर त्या जे रेषेवर तयार होतात त्या रेषा पण कशा असतील, मग समांतर असतील. प्रमेयांचा व्यत्यास कळलं तुम्हाला असं. तसंच संगत कोणाच्या गुणधर्मानुसार काय असणार आहे, तुमची पी क्यू समांतर रेषा काय असणार आहे, बी सी असणार आहे. आता इथं आपण जर बघितलं ए बी सी मध्ये आणि ए पी क्यू मध्ये, ए बी सी मध्ये बघितलं, तुम्हाला मगाशी मी कोणत्या वेळी सांगत होतो लक्ष द्यावरती, तुम्हाला मगाशी मी सोडून देतो ना ते, हा कोण दाखवला सारखा, हा दाखवला सारखा, ए दाखवला परत ए दाखवला सारखा आणि अजून हा क्यू आणि हा सी पण सारखा असेल. कोणतं प्रमाण होतं ते, तिन्ही कोण कसे तुमच्याले सारख्याले असते. आपण काय म्हणलो असं, मग तिन्ही कोण सारखे, मग दोन्ही त्रिकोण काय असणार आहे, एकरूप असणार आहे. जर दोन त्रिकोण एकरूप असणार आहे, दोन्ही त्रिकोण सारखा असणार, त्याचा प्रमेय एक असणार, एक असल्यावरती हे दोन्ही काय असणार, सारखेचे ना. म्हणजे ही पी क्यू असणारी काय बी सीला काय असणार आहे, समांतर. आणि जेव्हा बी सीला समांतर आली तिथून पुढे आपण आणखीन तो वेगळा होता पण तिने खूप लांब लांब गेलं होतं. हे शॉर्ट एकदम सोपं आहे. जर दोन कोण जर सारखे ऑलरेडी, हे दोन कोण कसे सारखे तुम्हाला ऑलरेडी दिलेले, संगत कोणाचा गुणधर्म काय म्हणतो, जर दोन रेषेवरती दोन कोण सारखे असतील तर दोन रेषा काय असतात, समांतर असतात, बरोबर का नाही. इथं आपण हे बघितलं की नाही, ते एकरूपता असतात, कोणतरी एकरूप असतात पण त्या रेषा बी कशा असतात, समांतर असतात. कशा असतात रेषा, समांतर. 9वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला त्याने दिले प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल आणि टेस्ट ऑफ करस्पॉन्डिंग अँगल, आहे की नाही. बस त्याचं उदाहरण आहे. कळलं का आता मी काय बोललो, ओके. मग आता जर दोन रेषा जर समांतर असणार तर त्रिकोण याच्यामध्ये कोणत्या त्रिकोणामध्ये, त्रिकोण कोणत्या, त्रिकोण बोला ए बी सी मध्ये काय तुमची रेषा पी क्यू समांतर रेषा बी सी आहे का. जर असेल तर आपण काय म्हणणार रे, कोण सांगता आता मला, सर दोन समांतर एका त्रिकोणामध्ये जर एक बाजू त्रिकोणाची एक बाजू जर एकाला जर काय असेल समांतर असेल तर आपण काय म्हणणार इथं, मी काय असं म्हणतो माझ्या भाषेमध्ये, सर ए पी भागिले पी बी आणि काय ए क्यू भागिले क्यू सी. सांगा बरं काय लिहिणार तुम्ही याच्या पुढं, बोला. बरोबर आहे, प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार. दोन समांतर रेषा आहे ना, मग त्रिकोणामध्ये दोन समांतर रेषा झाल्या तर आपण काय म्हणतो, प्रमाणाचा मूलभूत प्रमेय यूज करतो, हो ना, बरोबर ना, लिहून घ्या.